आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर, मन की बात. नमस्कार माझ्या प्रिय देशवासियांनो. मन की बात म्हणजे तुम्हा सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच. आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो, तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. मन की बातच्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो, तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो. आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचं महत्त्व, त्याचं पावित्र्य हा एक सखोल अभ्यासाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच मन की बातचा हा 108वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झालेला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणं पाहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला नवीन जोमानं, नवीन ऊर्जेसह आणि अधिक वेगानं आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024चा पहिला सूर्योदय असणार आहे. हा किती सुखद योगायोग आहे. आपण 2024 मध्ये प्रवेश केलेला असेल. तुम्हा सर्वांना 2024 साठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मन की बात ऐकणाऱ्या अनेक श्रोत्यांनी मला पत्राद्वारे त्यांचे अविस्मरणीय क्षण लिहून पाठवले आहेत. आपल्या देशानं यावर्षी यशाची अनेक शिखरं गाठली आहेत. ही या 140 कोटी लोकांची ताकदच आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारा नारी शक्ती वंदन कायदा याच वर्षी मंजूर झाला. भारत सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था झाल्याबद्दल अनेकांनी पत्र लिहून आपला आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी मला G20 परिषदेच्या यशाची देखील आठवण करून दिली आहे. मित्रांनो, आज भारतातील प्रत्येक कानाकोपरा आत्मविश्वासानं भरलेला आहे. विकसित भारताच्या भावनेनं, आत्मनिर्भरतेच्या भावनेनं भारावलेला आहे. वर्ष 2024 मध्ये देखील आपल्याला हीच भावना आणि चालना कायम ठेवायची आहे. प्रत्येक भारतीय हा व्होकल फॉर लोकल या मंत्राला महत्त्व देत आहे. हे दिवाळीतील विक्रमी व्यवसायानं सिद्ध केलं आहे. मित्रांनो, आजही मला अनेक लोक चांद्रयान-3च्या यशाबद्दल संदेश पाठवत आहेत. मला विश्वास आहे की माझ्याप्रमाणेच तुम्हाला देखील आपल्या शास्त्रज्ञांचा आणि विशेषतः महिला शास्त्रज्ञांचा अभिमान वाटत असेल. जेव्हा नाटूला ऑस्कर मिळाला, तेव्हा संपूर्ण देश आनंदानं नाचत होता. द एलिफंट व्हिस्परर्सला मिळालेल्या सन्मानाबद्दल ऐकून कोणाला बरं आनंद झाला नाही. या सगळ्यातून जगानं भारताची सर्जनशीलता पाहिली आणि पर्यावरणाबाबत असणारा आपला जिव्हाळा समजून घेतला. यावर्षी आपल्या खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी केली. आशियाई खेळांमध्ये आपल्या खेळाडूंनी 107 पदकं आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये 111 पदकं जिंकली. क्रिकेट विश्वचषकातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीनं सर्वांची मनं जिंकली. अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या महिला क्रिकेट संघाचा विजय खूपच प्रेरणादायी आहे. अनेक खेळांमधील खेळाडूंच्या कामगिरीनं देशाचं नाव उंचावलेलं आहे. आणि आता 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी संपूर्ण देश आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण एकत्रित प्रयत्न केले, तेव्हा त्याचा आपल्या देशाच्या विकासाच्या वाटचालीवर खूपच सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. आझादी का अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश या मोहिमा आपण यशस्वी होताना पाहिल्या आहेत. यामध्ये कोट्यावधी लोकांच्या सहभागाचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. 70,000 अमृत तलावांची निर्मिती ही देखील आपलं सामूहिक यश आहे. मित्रांनो, जो देश नवविचारांना महत्त्व देत नाही, त्याचा विकास थांबतो यावर माझा विश्वास आहे. भारत एक इनोव्हेशन हब होणं हे याचंच प्रतीक आहे की आपण आता कधीच थांबणार नाही.
2015 मध्ये आपण ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 81व्या क्रमांकावर होतो आणि आज आपला क्रमांक 40 आहे. यावर्षी भारतात दाखल केलेल्या पेटंटची संख्या जास्त आहे. त्यापैकी सुमारे 60% हे देशांतर्गत निधीतून उभे राहिलेले आहेत. यावेळी क्यूएस आशिया विद्यापीठ क्रमवारीत सर्वाधिक भारतीय विद्यापीठांचा समावेश झालेला आहे. यशाची ही यादी न संपणारी आहे. भारताची प्रभावशाली क्षमतेची ही केवळ एक झलक आहे. देशाच्या या यशातून, देशातील जनतेच्या या कामगिरीपासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. त्यांचा अभिमान बाळगायचा आहे. नवे संकल्प करायचे आहेत. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना वर्ष 2024 साठी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या कुटुंबियांनो, आता आपण भारताबद्दल सर्वत्र असलेल्या आशा आणि उत्साहाविषयी चर्चा केली. ही आशा आणि अपेक्षा खूप चांगली आहे. भारताच्या विकासाचा सर्वाधिक फायदा तरुणांनाच होणार आहे. पण देशातील तरुण जेव्हा सुदृढ असतील तेव्हाच याचा अधिक फायदा तरुणांना होईल. आजकाल जीवनशैलीशी निगडीत आजारांबद्दल चर्चा होताना आपण अनेकदा पाहतो. ही आपल्या सर्वांसाठी, विशेषतः तरुणांसाठी चिंतेची बाब आहे. यावेळच्या मन की बातसाठी मी तुम्हा सर्वांना फिट इंडियाशी संबंधित तुमचा अभिप्राय पाठवण्याची विनंती केली होती. तुम्ही दिलेल्या प्रतिसादानं माझ्यात उत्साह संचारला आहे. नमो ॲपवर मला मोठ्या संख्येनं स्टार्टअप्सनीही त्यांच्या सूचना पाठवलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक कल्पक प्रयत्नांची चर्चा केलेली आहे. मित्रांनो, भारताच्या प्रयत्नांमुळे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये लखनौमध्ये सुरू झालेल्या किरोज फूड्स, प्रयागराजच्या ग्रँडमा मिलेट्स आणि न्यूट्रास्युटिकल रिच ऑर्गॅनिक इंडिया यासारख्या अनेक स्टार्टअप्सचा समावेश आहे. अल्पिनो हेल्थ फूड्स, आर्बोरियल आणि किरोज फूड यांच्याशी निगडीत तरुण आरोग्यदायी आहाराच्या नवनवीन पर्यायांचा विचार करत आहेत. बंगळुरूच्या अनबॉक्स हेल्थशी संबंधित तरुणांनी देखील ते लोकांना त्यांचा आवडता आहार निवडण्यात कशा प्रकारे मदत करत आहेत ते सांगितलं आहे. शारीरिक आरोग्याची आवड जसजशी वाढत आहे तसतशी या क्षेत्राशी संबंधित मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांची मागणीही वाढत आहे. जोगो टेक्नॉलॉजीज सारखी स्टार्टअप्स ही मागणी पूर्ण करण्यासाठी मदत करत आहेत. मित्रांनो, आज शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्ती याबाबत खूप चर्चा होत आहे. परंतु त्याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मानसिक आरोग्य. मुंबईतील इन्फी हिल आणि युवर दोस्त सारखे स्टार्टअप्स मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काम करत आहेत हे कळल्यावर मला अतिशय आनंद झाला. एवढंच नाही तर आज यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचाही वापर होत आहे. मित्रांनो, मी इथं फक्त काहीच स्टार्टअप्सची नावं घेऊ शकतो कारण यादी खूप मोठी आहे. फिट इंडियाचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं नाविन्यपूर्ण आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या स्टार्टअप्सबद्दल मला कळवत रहा अशी मी तुम्हा सर्वांना या निमित्तानं विनंती करतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी बोलणाऱ्या सुप्रसिद्ध लोकांचे अनुभवही मला आपल्यासोबत शेअर करायचे आहेत. हा पहिला संदेश सद्गुरू जग्गी वासुदेवजींचा आहे. ते सुदृढता, विशेषतः मानसिक सुदृढता म्हणजेच मानसिक आरोग्याबाबत त्यांचं मत मांडत आहेत. इस मन की बात में मन के स्वास्थ्य पर बात करना हमारा सौभाग्य है. Mental illnesses and how we keep our neurological system are very directly related. How alert, static-free and disturbance-free we keep our neurological system will decide how pleasant we feel within ourselves. मानसिक आजार आणि आपली न्यूरोलॉजिकल प्रणाली कशी कार्यरत आहे याचा थेट संबंध आहे. आपली न्यूरोलॉजिकल प्रणाली किती स्थिर आणि अडथळामुक्त आहे यावर आपण किती आनंददायी असू हे अवलंबून आहे. ज्याला आपण शांतता, प्रेम, आनंद, हर्ष, वेदना, नैराश्य, परमानंद असं म्हणतो, या सर्वांचा रासायनिक आणि न्यूरोलॉजिकल आधार असतो. औषधशास्त्र मूलतः शरीरात बाहेरील रसायनांच्या साहाय्यानं
शरीरातील रासायनिक असंतुलन दूर करण्याचा प्रयत्न करतं. मानसिक आजारावर अशा प्रकारे उपचार केले जातात, परंतु एखादी व्यक्ती जेव्हा अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये असते, तेव्हा औषधांच्या स्वरूपात बाहेरून रसायनं घेतली पाहिजेत, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. आंतरिक मानसिक आरोग्यावर उपचार करताना किंवा समतुल्य रसायनशास्त्रासाठी कार्य करत असताना शांतता, आनंद आणि हर्षाचं हे रसायन प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सामाजिक जीवन आणि जगभरातील देशांच्या संस्कृतींच्या आणि मानवतेच्या स्वरूपात प्रकट झालं पाहिजे. आपण आपलं मानसिक आरोग्य समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपला विवेक हा एक नाजूक विशेषाधिकार आहे. आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे, त्याचं पालनपोषण केलं पाहिजे. यासाठी योगिक प्रणालीमध्ये अनेक प्रकार आहेत. लोक साध्या योग प्रकारांचा अवलंब करून त्यांचं आंतरिक आरोग्य तसंच शरीरातील रासायनिक प्रक्रियेला योग्य दिशा देऊ शकतात आणि यामुळे त्यांच्या न्यूरोलॉजिकल प्रणालीमध्ये सुधारणा होईल. आंतरिक आरोग्य सुदृढ राखण्याच्या या तंत्रज्ञानाला आपण योगिक विज्ञान म्हणतो. त्याचा आपण प्रत्यक्ष जीवनात अवलंब करूया. सद्गुरूजी त्यांचे विचार अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता आपण प्रसिद्ध क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरजी यांचे विचार ऐकूया. नमस्कार, मैं अपने देशवासियों को मन की बात के माध्यम से कुछ कहना चाहती हूँ. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के फिट इंडिया की पहल मुझे अपने फिटनेस मंत्र आप सभी के साथ शेयर करने के लिए प्रोत्साहित किया है. आप सभी को मेरा पहला सजेशन यही है, वन कैन नॉट आउट ट्रेन अ बैड डाइट. इसका अर्थ ये है, आप कब खाते हो और क्या खाते हो, इसके बारे में आपको बहुत सावधान रहना होगा. हाल ही में माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने सभी को बाजरा खाने के लिए इनकरेज किया है, जो कि इम्यूनिटी बढ़ाता है और टिकाऊ खेती करने में सहायता करता है और पचाने में भी आसान है. रेगुलर एक्सरसाइज और 7 घंटे की पूरी नींद बॉडी के लिए बहुत ज़रूरी है और फिट रहने के लिए मदद करती है. इसके लिए बहुत डिसिप्लिन एंड कंसिस्टेंसी की ज़रूरत होगी. जब आपको इसका रिजल्ट मिलने लग जाएगा तो आप डेली खुद ही एक्सरसाइज करना स्टार्ट कर दोगे. मुझे आप सबसे बात करने और अपना फिटनेस मंत्र शेयर करने का अवसर देने के लिए माननीय प्रधानमंत्री जी का बहुत धन्यवाद. हरमनप्रीतजींसारख्या प्रतिभावान खेळाडूचे शब्द तुम्हा सर्वांना नक्कीच प्रेरणा देतील. आता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांचे विचार आपण ऐकूया. बुद्धिबळ या खेळासाठी मानसिक स्वास्थ्य किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. Namaste. I'm Vishwanathan Anand. You have seen me play chess, and very often I'm asked, what is your fitness routine? Now, chess requires a lot of focus and patience. तुम्ही मला बुद्धिबळ खेळताना पाहिलं आहे आणि अनेकदा मला विचारलं जातं, तुमची फिटनेस दिनचर्या काय आहे? आता बुद्धिबळासाठी खूप एकाग्रता आणि संयम आवश्यक आहे. म्हणून मी या काही गोष्टी करतो, ज्यामुळे मी तंदुरुस्त आणि चपळ राहतो. मी आठवड्यातून 2 वेळा योगा करतो, आठवड्यातून 2दा कार्डिओ करतो आणि आठवड्यातून 2दा शारीरिक लवचिकता, स्ट्रेचिंग, भार प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करतो आणि आठवड्यातून 1 दिवस सुट्टी घेतो. या सर्व गोष्टी बुद्धिबळासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. 6 किंवा 7 तासांच्या मानसिक प्रयत्नांसाठी तुमच्याकडे क्षमता असणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु तुम्हाला आरामात बसण्यासाठी तुमचं शरीर तितकंच लवचिक असणं देखील आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या समस्येवर लक्ष केंद्रित करायचं असेल, तेव्हा तुमच्या श्वासावरील नियंत्रण तुम्हाला शांत राहण्यास मदत करतं. आणि बुद्धिबळाच्या खेळात हेच महत्त्वाचं असतं, शांत राहणं आणि पुढील कार्यावर लक्ष केंद्रित करणं. मन की बातच्या श्रोत्यांना माझी फिटनेससाठी हीच टीप आहे. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची फिटनेस टीप म्हणजे रात्रीची शांत झोप घेणं. रात्रीची 4 ते 5 तासांची झोप ही अपुरी झोप असते. मला वाटतं की रात्रीची किमान 7 किंवा 8 तासांची झोप ही महत्त्वाची आहे. त्यामुळे रात्री चांगली झोप घेण्यासाठी आपण शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत, कारण यामुळेच तुम्ही दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर शांतपणे कार्यरत राहू शकता. तुम्ही आवेगपूर्ण निर्णय घेत नाही, तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण राहतं. माझ्यासाठी झोप ही सर्वात महत्त्वाची फिटनेस टीप आहे. आणि आता आपण अक्षय कुमार यांचं मनोगत ऐकूया.
नमस्कार, मैं हूं अक्षय कुमार। सबसे पहले तो मैं हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी का बहुत शुक्रिया करता हूं कि उनके मन की बात में मुझे भी अपने मन की बात आपको कह पाने का एक छोटा सा मौका मिला। आप लोग जानते हैं कि मैं फिटनेस के लिए जितना पैशनेट हूं, उससे भी कई ज्यादा पैशनेट हूं नेचुरल तरीके से फिट रहने के लिए। मुझे ना ये फैंसी जिम से ज्यादा पसंद है बाहर स्विमिंग करना, बैडमिंटन खेलना, सीढ़ियां चढ़ना, मुद्गर से कसरत करना, अच्छा हेल्दी खाना खाना। जैसे मेरा ये मानना है कि शुद्ध घी अगर सही मात्रा में खाया जाए तो हमें फायदा करता है। लेकिन मैं देखता हूँ कि बहुत से यंग लड़के लड़कियां इस वजह से घी नहीं खाते कि कहीं वो मोटे ना हो जाए। बहुत ज़रूरी है कि हम ये समझें कि क्या हमारी फिटनेस के लिए अच्छा है और क्या बुरा है। डॉक्टर्स की सलाह से आप अपना लाइफस्टाइल बदलो, ना कि किसी फिल्म स्टार की बॉडी देखकर। एक्टर स्क्रीन पे जैसे दिखते हैं वैसे तो कई बार होते भी नहीं है। कई तरह के फिल्टर और स्पेशल इफेक्ट्स यूज होते हैं और हम उसे देखकर अपने शरीर को बदलने के लिए गलत तरीके शॉर्टकट का इस्तेमाल करना शुरू कर देते हैं। आजकल इतने सारे लोग स्टेरॉइड लेकर ये 6 पैक 8 पैक इसके लिए चल पड़ते हैं। यार, ऐसे शॉर्टकट से बॉडी ऊपर से फूल जाती है लेकिन अंदर से खोखली रह जाती है। आप लोग याद रखिएगा कि शॉर्टकट कैन कट योर लाइफ शॉर्ट। आपको शॉर्टकट नहीं, लॉन्ग लास्टिंग फिटनेस चाहिए। दोस्तों, फिटनेस एक तरह की तपस्या है, इंस्टेंट कॉफी या 2 मिनट का नूडल नहीं है। इस नए साल में अपने आप से वादा करो, नो केमिकल्स, नो शॉर्टकट, कसरत, योग, अच्छा खाना, वक्त पे सोना, थोड़ा मेडिटेशन और सबसे जरूरी, जैसे आप दिखते हो ना, उसे खुशी से एक्सेप्ट करो। आज के बाद फिल्टर वाली लाइफ नहीं, फिटर वाली लाइफ जियो। टेक केयर। जय महाकाल। या क्षेत्रात आणखी कितीतरी स्टार्टअप उद्योग कार्यरत आहेत. म्हणून मी विचार केला की या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या एका स्टार्टअपच्या तरुण संस्थापकाशी देखील आपण चर्चा करावी. नमस्कार, मेरा नाम ऋषभ मल्होत्रा है और मैं बैंगलोर का रहने वाला हूं। मुझे ये जानकर बेहद खुशी हुई कि मन की बात में फिटनेस पर चर्चा हो रही है। मैं खुद फिटनेस की दुनिया से बिलोंग करता हूं और बैंगलोर में हमारा एक स्टार्टअप है जिसका नाम है तगड़ा रहो। हमारा स्टार्टअप भारत के पारंपरिक व्यायाम को आगे लाने के लिए बनाया गया है। भारत के पारंपरिक व्यायाम में एक बहुत ही अद्भुत व्यायाम है जो है गदा व्यायाम, और हमारा पूरा फोकस गदा और मुग्दर व्यायाम पर ही है। लोगों को जानकर आश्चर्य होता है कि आप गदा से सारी ट्रेनिंग कैसे कर लेते हैं। मैं ये बताना चाहूंगा कि गदा व्यायाम हजारों साल पुराना व्यायाम है और ये हजारों सालों से भारत में चलता आ रहा है। आपने इसे छोटे बड़े अखाड़ों में देखा होगा और हमारे स्टार्टअप के माध्यम से हम इसे एक आधुनिक फॉर्म में वापस लेके आए हैं। हमें पूरे देश से बहुत प्यार मिला है, बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है। मन की बात के माध्यम से मैं ये बताना चाहूंगा कि इसके अलावा भी भारत में बहुत से ऐसे प्राचीन व्यायाम हैं, हेल्थ और फिटनेस से रिलेटेड विधि है जो हमें अपनानी चाहिए और दुनिया में आगे भी सिखानी चाहिए। मैं फिटनेस की दुनिया से हूं तो आपको एक पर्सनल टिप देना चाहूंगा। गदा व्यायाम से आप अपना बल, अपनी ताकत, अपना पोस्चर और अपनी ब्रीदिंग को भी ठीक कर सकते हैं। तो गदा व्यायाम को अपनाएं और इसे आगे बढ़ाएं। जय हिंद। मित्रांनो, प्रत्येकानं आपापली मतं मांडली आहेत, पण सर्वांचा गुरुमंत्र एकच आहे: निरोगी रहा, तंदुरुस्त रहा. 2024 या वर्षाची सुरुवात करण्यासाठी तुम्हा सर्वांकडे स्वतःच्या तंदुरुस्तीहून मोठा दुसरा कोणता संकल्प असणार? माझ्या कुटुंबियांनो, काही दिवसांपूर्वी काशीमध्ये एक प्रयोग करण्यात आला होता. त्याबद्दल मी मन की बातच्या श्रोत्यांना आवर्जून माहिती देऊ इच्छितो. आपल्याला माहिती आहेच की काशी तमिळ संगमममध्ये भाग घेण्यासाठी हजारो लोक तामिळनाडूहून काशीला पोहोचले होते. तिथं मी त्या लोकांशी संवाद साधण्यासाठी भाषिणी या एआय टूल अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता साधनाचा सार्वजनिक पातळीवर पहिल्यांदाच वापर केला. व्यासपीठावरून मी हिंदीत भाषण करत होतो, मात्र भाषिणी या साधनामुळे तिथे उपस्थित असलेल्या तामिळनाडूच्या लोकांना माझं तेच भाषण तमिळ भाषेत ऐकू येत होतं. काशी तमिळ संगमममध्ये आलेले लोक या प्रयोगामुळे अत्यंत आनंदित झाले. कोणत्याही एका भाषेत केलेलं भाषण जनता त्याच वेळी स्वतःच्या भाषेत ऐकू शकेल असा दिवस आता फार दूर नाही. अशीच परिस्थिती चित्रपटांच्या बाबतीत देखील होऊ शकेल.
चित्रपटगृहात प्रेक्षक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं संवादांचं स्वतःच्या भाषेतलं भाषांतर त्याच वेळी ऐकू शकतील. हे तंत्रज्ञान जेव्हा आपल्या शाळांमध्ये, रुग्णालयांमध्ये, न्यायालयांमध्ये व्यापक प्रमाणात वापरलं जाईल, तेव्हा किती मोठं परिवर्तन घडून येईल याची आपण कल्पना करू शकता. मी आजच्या तरुण पिढीला आवर्जून सांगू इच्छितो की वास्तव वेळी होणाऱ्या भाषांतराशी संबंधित या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनाला आणखी खोलवर समजून घ्या, त्याला 100% निर्धोक रूप द्या. मित्रांनो, बदलत्या काळात आपल्याला आपल्या भाषाही वाचवायच्या आहेत आणि त्यांचं संवर्धन देखील करायचं आहे. आता मी तुम्हाला झारखंड राज्यातल्या एका आदिवासी गावाबाबत काही सांगू इच्छितो. या गावानं तिथल्या मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. गढवा जिल्ह्यातील मंगलो गावात मुलांना कुडुख या भाषेत शिक्षण देण्यात येत आहे. या शाळेचं नाव आहे कार्तिक उराव आदिवासी कुडुख शाळा. या शाळेत 300 आदिवासी मुलं शिक्षण घेत आहेत. कुडुख भाषा ही उराव आदिवासी समाजाची मातृभाषा आहे. कुडुख भाषेला स्वतःची लिपी देखील आहे. या लिपीला तोलंग सिकी या नावानं ओळखतात. ही भाषा हळूहळू लोप पावत चाललेली आहे. म्हणून ही भाषा वाचवण्यासाठी या समाजानं मुलांना स्वतःच्या भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. ही शाळा सुरू करणारे अरविंद उराव म्हणतात की आदिवासी मुलांना इंग्रजी भाषेत शिक्षण घेण्यात अनेक अडचणी होत्या आणि म्हणून त्यांनी गावातल्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांचा चांगला परिणाम होऊ लागल्यावर इतर गावकरी देखील त्यांच्यासोबत या उपक्रमात सहभागी झाले. स्वतःच्या भाषेत शिक्षण मिळाल्यामुळे मुलांचा शिकण्याचा वेग देखील वाढला आहे. आपल्या देशात अनेक मुलं भाषेच्या अडचणीमुळे शिक्षण मध्येच अर्धवट सोडून देतात. या समस्या सोडवण्यात नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची देखील मदत होत आहे. भाषा हा कोणत्याही मुलाचं शिक्षण तसंच प्रगती यामधील अडथळा ठरू नये या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आपल्या प्रत्येक कालखंडात देशाच्या असामान्य कन्यांनी अभिमानास्पद कामगिरी करून भारतभूमीला गौरवान्वित केलं आहे. सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नाचियार या देशातल्या अशाच असामान्य विभूती आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या प्रकाशस्तंभासारखं आहे, जे प्रत्येक युगात नारी शक्तीला पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवत राहणार आहे. आजपासून काही दिवसांनी म्हणजे 3 जानेवारी रोजी आपण सर्वजण या दोन्ही व्यक्तिमत्वांची जयंती साजरी करणार आहोत. सावित्रीबाई फुले यांचं नाव घेताच सर्वात आधी आपल्याला शिक्षण तसंच समाज सुधारणेच्या क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान आठवतं. त्यांनी नेहमीच स्त्रियांच्या आणि वंचितांच्या शिक्षणासाठी जोरदार आवाज उठवला. त्यांच्या काळाच्या त्या फार पुढे होत्या आणि चुकीच्या प्रथांचा विरोध करण्यात त्या नेहमीच आघाडीवर असत. शिक्षणाच्या मदतीनं समाजाचं सशक्तीकरण करण्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. महात्मा फुले यांच्या साथीनं त्यांनी मुलींसाठी अनेक शाळा सुरू केल्या. त्यांच्या कविता लोकांमध्ये जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या असत. त्या लोकांकडे गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करण्याचा आणि निसर्गासह समरसतेनं राहण्याचा आग्रह धरत असत. त्या किती दयाळू होत्या याचं वर्णन शब्दात करता येणारच नाही. जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता त्यावेळी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी गरजूंसाठी स्वतःच्या घराची दारं खुली केली. सामाजिक न्यायाचं असं उदाहरण क्वचितच पाहायला मिळतं. जेव्हा प्लेगची भयंकर साथ आली तेव्हा सावित्रीबाईंनी स्वतःला लोकांच्या सेवेप्रती समर्पित केलं. या दरम्यान त्या स्वतः देखील या आजाराच्या विळख्यात सापडल्या. मानवतेला समर्पित असलेलं त्यांचं जीवन आजही आपल्याला सर्वांना प्रेरणा देत आहे. मित्रांनो, परदेशी सत्तेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या देशातील अनेक महान व्यक्तिमत्वांमध्ये राणी वेलू नाचियार यांचा देखील समावेश होतो. तामिळनाडूमधील माझे बंधू भगिनी आजही त्यांना वीरा मंगई म्हणजेच वीर स्त्री या नावानं ओळखतात. राणी वेलू नाचियार इंग्रजांशी ज्या शौर्यानं लढल्या आणि त्यांनी जो पराक्रम दाखवला तो अत्यंत प्रेरणादायक आहे.
इंग्रजांनी शिवगंगा साम्राज्यावरील हल्ल्यात तेथील राजा असलेल्या त्यांच्या पतीची हत्या केली. राणी वेलू नाचियार आणि त्यांची कन्या शत्रूच्या तावडीतून कशाबशा बाहेर पडल्या. त्यानंतर अनेक वर्ष राणी वेलू नाचियार यांनी संघटना उभारण्यात आणि मरुदू ब्रदर्स म्हणजेच आपल्या कमांडरांच्या मदतीनं सैन्य उभं करण्यासाठी कंबर कसली. राणीनं संपूर्ण तयारीनिशी इंग्रजांविरुद्ध युद्ध छेडलं आणि अत्यंत हिमतीनं आणि निर्धारानं ती इंग्रजांशी लढली. ज्यांनी स्वतःकडील सैन्यात पहिल्यांदाच संपूर्णपणे स्त्रियांचा समावेश असलेली तुकडी उभारली, अशा निवडक योद्ध्यांमध्ये राणी वेलू नाचियार यांचा समावेश होतो. मी या दोन्ही वीरांगनांना श्रद्धांजली वाहतो. माझ्या कुटुंबियांनो, गुजरातमध्ये डायराची परंपरा आहे. हजारो लोक रात्रभर डायरामध्ये सहभागी होऊन मनोरंजनासह ज्ञानार्जन करतात. या डायरामध्ये लोकसंगीत, लोकसाहित्य आणि हास्य यांचा त्रिवेणी संगम प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद निर्माण करतो. या डायराचे एक प्रसिद्ध कलाकार आहेत भाई जगदीश त्रिवेदीजी. हास्य कलाकार म्हणून भाई जगदीश त्रिवेदी यांनी गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ छाप पाडलेली आहे. नुकतंच भाई जगदीश त्रिवेदी यांचं एक पत्र मला मिळालं आणि त्यासोबत त्यांनी स्वतःचं पुस्तक देखील पाठवलं आहे. पुस्तकाचं नाव आहे सोशल ऑडिट ऑफ सोशल सर्व्हिस. हे पुस्तक अत्यंत अनोखं आहे. यामध्ये हिशोब आहे. हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचा ताळेबंद आहे. गेल्या 6 वर्षांमध्ये भाई जगदीश त्रिवेदी यांना कोणकोणत्या कार्यक्रमातून किती उत्पन्न मिळालं आणि ते पैसे कुठे कुठे खर्च झाले याचा संपूर्ण जमा खर्च यात आहे. हा ताळेबंद अशासाठी विलक्षण आहे कारण की त्यांनी स्वतःचं संपूर्ण उत्पन्न, एक एक रुपया समाजासाठी, शाळा, रुग्णालयं, वाचनालयं, दिव्यांग व्यक्तींशी संबंधित संस्था आणि अशाच इतर समाजसेवेसाठी खर्च केला आहे. त्याचा संपूर्ण 6 वर्षांचा हिशोब या पुस्तकात आहे. उदाहरणार्थ, या पुस्तकात एका जागी लिहिलं आहे की 2022 मध्ये त्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमातून त्यांना 2,35,79,674 रुपये मिळाले आणि त्यांनी शाळा, रुग्णालयं, वाचनालयं यांना दिले तेवढेच, म्हणजे 2,35,79,674 रुपये. 1 रुपया देखील स्वतःसाठी ठेवला नाही. खरं तर या सगळ्याच्या मागे देखील एक मनोरंजक घटना आहे. झालं असं की भाई जगदीश त्रिवेदी यांनी जाहीर केलं होतं की जेव्हा 2017 या वर्षी ते 50 वर्षांचे होतील, त्यानंतर ते त्यांच्या कार्यक्रमांचं उत्पन्न घरी देणार नाहीत, तर समाजासाठी खर्च करणार आहेत. 2017 पासून आत्तापर्यंत विविध सामाजिक कार्यांसाठी त्यांनी सुमारे 9.25 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. एक विनोदी कलाकार स्वतःच्या किश्यांनी प्रत्येकाला हसवतो, मात्र आतल्या आत किती भावनांच्या कल्लोळातून जात असतो हे भाई जगदीश त्रिवेदी यांचं आयुष्य पाहिल्यावर आपल्याला समजतं. त्यांनी 3 वेळा PhD मिळवली आहे हे समजल्यावर तुम्हाला आणखीनच आश्चर्य वाटेल. आतापर्यंत त्यांनी 75 पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यातील अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी केलेल्या समाजकार्यासाठी देखील अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मी भाई जगदीश त्रिवेदी यांना त्यांच्या समाजकार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या कुटुंबियांनो, अयोध्येतील राम मंदिराविषयी संपूर्ण देशभरात हर्ष आणि उल्हास आहे. लोक आपल्या भावना विविध प्रकारे व्यक्त करत आहेत. आपण पाहिलंच असेल की गेल्या काही दिवसांमध्ये श्रीराम आणि अयोध्या यांच्यावर आधारित अनेक नवी गीतं, नवी भजनं तयार करण्यात आली आहेत. अनेक लोक नव्या कविता देखील रचत आहेत. यामध्ये मोठमोठे अनुभवी कलाकार सहभागी झाले आहेत, तर नव्यानं उदयाला येत असलेल्या तरुण मित्रांनी देखील मनमोहक भजनांची रचना केली आहे. यातील काही गाणी तसंच भजनं मी माझ्या समाज माध्यमांवर देखील सामायिक केली आहेत. असं वाटतंय की कलाविश्व स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसह या ऐतिहासिक क्षणामध्ये सहभागी होत आहे. माझ्या मनात एक विचार आला आहे की आपण सर्वजण अशा सगळ्या रचनांना एक सामायिक हॅशटॅगसह सामायिक करूया.
मी आपणा सर्वांना हे आवाहन करतो की #श्रीरामभजन यासह तुमच्या रचना समाज माध्यमांवर सामायिक कराव्यात. हे संकलन म्हणजे भावनांचा, भक्तीचा एक असा ओघ बनेल की त्यात प्रत्येक जण राममय होऊन जाईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, आजच्या मन की बातमध्ये इतकंच. 2024 उजाडायला आता काहीच तास उरले आहेत. भारताचं यश हे प्रत्येक भारतीयाचं यश आहे. पंचनिर्धारांचं स्मरण ठेवून आपल्याला भारताच्या विकासासाठी निरंतर प्रयत्न करत राहायचं आहे. आपण कोणतंही काम करताना, कोणताही निर्णय घेताना आपला पहिला निकष हाच असला पाहिजे की यातून देशाला काय मिळणार, देशाला कोणता लाभ होणार. सर्वप्रथम देश, नेशन फर्स्ट, यापेक्षा मोठा कोणताही मंत्र नाही. याच मंत्राच्या आधारानं वाटचाल करत आपण सर्व भारतीय आपल्या देशाला विकसित करणार आहोत, आत्मनिर्भर बनवणार आहोत. आपण सर्वजण 2024 मध्ये यशाच्या नव्या उंचीवर पोहोचावं, सर्वांनी निरोगी राहावं, तंदुरुस्त राहावं, अत्यंत आनंदी राहावं, हीच माझी प्रार्थना आहे. वर्ष 2024 मध्ये आपण पुन्हा एकदा देशवासियांच्या नव्या यशोगाथांबद्दल बोलूया. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. हा अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.